आजचं वचन जे आहे, रेमा जे आहे, मत्तेचा 10वा अध्याय वचन 37 ते 38 कोणीतरी वाचेल. मॅथ्यू चॅप्टर 10 वर्सेस 37 टू वर्स 38 मराठीमध्ये मोठ्याने. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ओके, जो आपला जीव बस. आजचा माझा विषय आहे पिकअप युअर क्रॉस, आपला क्रूस उचला. अमेझिंग टॉपिक आहे. एका सेटिंगमध्ये व्हील असा नाही आहे, फार डीप आहे, पण मी आज फक्त थोडकाच घेणार आहे. पिकअप युअर क्रॉस. वचन 38 सांगतं, ही दॅट टेकेथ नॉट हिज क्रॉस अँड फॉलोवेथ आफ्टर मी इज नॉट वर्दी ऑफ मी. आता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे शब्द बोलला की जो आपला क्रूस उचलून माझ्या मागे येत नाही, ओके, त्यावेळेस जो क्रूस खांब जो आहे ना, हा फार हा अतिशय चांगलं असं प्रतीक नव्हतं. तो एक श्रापाचं, एका शिक्षेचं प्रतीक होतं. जिथं माणसाला छळून छळून मारून टाकायचे. आपल्याला आणि तुम्हाला आणि मला ह्याचं महत्त्व आज नाही कळणार. कारण का, तर आपण ज्या युगात जन्मलेला आहे त्या युगामध्ये क्रूस खांब अतिशय गौरवी, अतिशय वैभवी, असे अतिशय मानाचं, सन्मानाचं प्रतीक आहे. आजच्या जगामध्ये क्रूस खांब आजच्या जगामध्ये त्याग, बलिदान, अर्पण, विजयी याचं प्रतीक आहे. ओके, पण ज्या काळात येशू ख्रिस्त हे वाक्य बोलला होता त्या काळामध्ये क्रूस खांबाचं प्रतीक म्हणजे अतिशय भयानक, म्हणजे श्राप. वचन सांगतं की जो झाडावर टंगून मरतो तो श्रापित आहे. तर संत हो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस हे वाक्य बोलला, नक्की प्रभू येशू ख्रिस्ताचा अर्थ काय? प्रभू येशू शब्द आहेत की जो आपला क्रूस उचलून माझ्या मागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. जो आपला क्रूस उचलून, म्हणजे प्रत्येकाचा एक क्रूस आहे हे बोलायला काही हरकत नाही. तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल, पण प्रत्येकाच्या वरती एक क्रूस आहे किंवा प्रत्येकाच्या बाजूला एक क्रूस आहे. तुम्हाला तो क्रूस खांब उचलायचा आहे आणि प्रभू येशूच्या मागे जायचं आहे. आता जेव्हा मी ह्या वाक्याचा अर्थ जेव्हा मी समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला माझ्यासमोर एक चित्र येतं की प्रभू येशू ख्रिस्त आपला क्रूस खांब घेऊन गोलगोथाकडे चाललेला आहे, वधस्तंभावरती स्वतःला टांगायला, म्हणजे वधस्तंभावरती मरायला. ओके, आणि त्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला अतिशय छळून काढलेले, पिडून काढलेले, त्याचं मांस फाडून काढलेले चाबकाच्या फटक्यांनी, 9 हुक वेगवेगळ्या ठिकाणी घुसून त्याच्या बॉडीला फाडून काढलेलं आहे. अशी परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताची आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त तो क्रूस खांब घेऊन चाललेला आहे. संतो, असं जणू काय वाटत आहे की प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. क्रूस खांब म्हणजे याचा अर्थ काय? क्रूस खांब म्हणजे त्याग आणि बलिदान. मी परत सांगतो, क्रूस खांब म्हणजे त्याग आणि बलिदान. तर प्रभू येशू काय म्हणत आहे की जो आपलं त्याग आणि बलिदान करत 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 माझ्या मागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. मी परत सांगतो, जो व्यक्ती आपला त्याग आणि बलिदान करत करत माझ्या मागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. रोमकरस पत्राचा 8वा अध्याय संदीप वचन 13 आणि 14 आपण वाचूया. रोमन्स 8 वर्सेस 13 and 14. कम ऑन. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच, पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. ओके, कारण जितक्या देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. आमेन, 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 आमेन. तर परत वाच 13. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच. बस जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच.
आपला देह आहे ना, ह्याला फार घाणेरड्या गोष्टी आवडतात. हे कधी नका विसरू. 99% घाणेरड्या आहेत, 1% फक्त चांगलं असेल आपल्या देहाला आवडणारी गोष्ट. आणि आपल्या देहाच्या वळवळी फार भयानक असतात सगळ्यांच्याच. मग तो पास्टर असो, किंवा मग तो सेवक वर्ग असो, किंवा मग तो कॉंग्रिगेशन असो. जो व्यक्ती मनुष्य आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देहाची वळवळ भरपूर असते. आणि ह्या देहाला ना चांगल्या गोष्टी आवडत नाही. आता बघा, मी तुम्हाला जर का म्हणालो ना, चला आपण तात्पुरतं देवाचं काही गोष्टी बाजूला ठेवू. जरी आपण म्हणालो ना, चला आता अभ्यासाला बसा, कंटाळ काय, चला आता आपण एक्सरसाइज करायला जाऊ. काही लोकांना अभ्यास फार आवडेल, पण काय लोकांना म्हटलं ना, चला आता एक्सरसाइज करायला जाऊ, चला आता उठा, चला 5 वाजता उठा, तर रनिंगला जा, चला. अरे यार, हा देह आपला. चला आता घर साफसूफ करू, अरे यार अरे चला आंघोळीला जाऊ, अरे यार उद्या, नंतर करतो. काहीही चांगलं करायला गेलं ना, आपल्या देहाला अजिबात आवडत नाही. तर प्रभूष्य काय म्हणतंय वचनामध्ये, इथं बायबल काय सांगत आहे की जो देहाप्रमाणे जगतो तो मरणार. म्हणजे आध्यात्मिक मरण, शरीराचं मरण तर तुम्हाला येईलच. देव इथं शरीराच्या मरणाबद्दल बोलत नाहीये, तर देव इथं आध्यात्मिक मरणाबद्दल बोलत आहे. म्हणजे आत्मिक मरण, जे आदाम आणि हवेचं झालं, म्हणजे ते देवापासून दूर गेले. जेव्हा कधी आपण आपल्या देहावरती क्रूस खांब वापरत नाही, म्हणजे आपण आपल्या देहाला ठार मारत नाही, रोज आत्म्याच्या द्वारे वचन सांगतं, ये थ्रू द स्पिरिट डू मॉडिफाय द डीड्स ऑफ द बॉडी ये शॅल लिव्ह. म्हणजे तुम्ही जर का आत्म्याच्या अनुषंगाने, आत्म्याच्या सामर्थ्याने जर का तुम्ही तुमच्या देहाच्या गोष्टींना ठार नाही मारलं ना, तर तुम्ही मरणार. म्हणजे पहिलं आध्यात्मिक मरण आणि मग भौतिक मरण. संतो, कधी विसरू नका की तुम्ही आणि मी, आपण 2 प्रकारचं जीवन जगत आहोत. एक म्हणजे ख्रिस्तामध्ये जीवन, आणि दुसरं म्हणजे जगामध्ये जीवन. तर जेव्हा आपण देवाविरहित चालतो, जेव्हा आपण आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे दैहिक वासनेंना, दैहिक कामांना आपण ठार नाही मारत ना, तर तुम्ही आणि मी, आपण पहिलं देवामध्ये मरूया. दैहिक वासना, तुम्ही म्हणाल काय आहे दैहिक वासना? तुम्हाला आणि मला सगळ्यांना ठाऊक आहे की दैहिक वासना काय काय आहे. आपण काय काय करत असतो, काय काय कशाबद्दल विचार करतो, काय काय बोलतो, जे देवाला आवडत नाही. तर त्या आपल्याला ठार मारायच्या आहेत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. जर का माहिती आहे ना चूक आहे, तर त्याला तुम्हाला क्रूस खांबावरती टांगायचंच आहे, क्रूस खांबावर त्याला मारायचंच आहे. मग त्या चुकीचा लाड करू नका, मग त्या चुकीला वेगवेगळे गोंडस नावं नका देऊ, मग त्या पापाला तुम्ही पचू नका, त्या पापाला तुम्ही तुमच्या मांडीवर बसून खाऊ पिऊ नका घालू. माहिती आहे ना की चुकीचं आहे, मग चुकीचंच आहे, मग ते काही असू द्या. कारण का तुम्हाला सांगतो मी, कारण शेवटी जेव्हा तुम्ही स्वर्गात पोहोचाल, त्यावेळेस ह्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे, पवित्र शास्त्र जे बायबल आहे, त्याच्यानुसार आपला न्याय होणार आहे. आणि त्यावेळेस प्रभू येशू हे नाही म्हणणार की अरे नाही, हे तू हिला गोंडस नाव दिलं होतं म्हणून जाऊ दे, हे पाप जाऊ दे, अलाउड आहे, चल ये स्वर्गात. तसं नाही संतो हो. तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याने, देवाने भरपूर मोठी वेळ काळ दिलेला आहे. हा काळ जो आहे आपण पृथ्वीवरती जगत आहोत, हे फक्त भाकर कमवायला, किंवा नोकरी धंदा करायला, किंवा शिक्षण करायला, किंवा अभ्यास करायला, किंवा मग संसार करायला, लग्न करायला, चांगल्या गोष्टी घ्यायला, यासाठीच फक्त नाही आहे, तर स्वर्गामध्ये राहण्याची तयारी करायसाठी पण हा काळ आपल्याला दिलेला आहे. मी देवाचे, मला कधी कधी अतिशय भीती वाटते की जे लोक अकस्मात मरतात, त्यांच्यासाठी अकस्मात त्यांना पश्चाताप करायला पण वेळ मिळत नाही, त्या लोकांना काही टाईम मिळत नाही. हो, काही लोक आधीच तयार झालेले असतात, देवाने त्यांची तयारी आधीच करून घेतलेली असती, म्हणून ते लोक कधी कधी अचानक जातात देवाघरी. पण संतो, जे लोक अचानक मरतात, त्यांचं जीवन अतिशय भयानक असून ते अचानक जेव्हा मरतात ना, त्यावेळेस ते फार भयावह आहे. का? कारण त्यांना पश्चाताप करायला पण वेळ नाही मिळाला. म्हणून संतो, हे लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या नागपुरामध्ये श्वास आहे, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, ही वेळ ती आहे. वचन सांगतं, देवाला शोधायची वेळ असताना देवाला शोधा. अमेन. जेव्हा देव सापडू शकतो, देवाला शोधा. अमेन. तर संतो, आपल्याला काय करायचंय? आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे चालवलं जायचंय. मग भले कितीही लाडकं, कितीही चांगलं वाटणारं असं ते पाप असू द्या. पाप इज पाप, PAP, पाप. ते पापच आहे. तुम्ही त्याला काही नावं द्या,
ते पाप आहे. प्रभू येशू काय म्हणाला की जो व्यक्ती आपला क्रूस खांब उचलून म्हणजे काय, त्याग बलिदान, त्या गोष्टीला ठार मारणं, त्या पापाला मरणं, त्या घाणेरड्या गोष्टीला मरणं, त्याला रोज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे चिरडणं, जोपर्यंत तुम्ही आणि मी हे करत नाही ना, तोपर्यंत प्रभू येशू म्हणतो तो माझ्या योग्यतेचा नाही. भले मी प्रभूच्या मागे चाललेलो असेल, भले मी पुष्कळ करतोय, काय काय करतोय, चर्चमध्ये येतोय, प्रार्थना करतोय, वचन वाचतोय, ही आपली सकाळची प्रार्थनेला बसतोय, मी सेवा करतोय, काय ना काहीतरी सेवा चर्चमध्ये करतोय, मी सगळं मी करत असेल, पण जर का मी माझा क्रूस खांब उचलून चालत नाही, तर मी प्रभूच्या योग्यतेचा नाही. आणि शेवट मी वाचत आहे, संदीप वाच, 1 कोरिन्थीकरास पत्र 15 अध्याय वचन 31. 1 कोरिन्थीकरास पत्र 15 अध्याय वचन 31. 1 Corinthians 15:1-5 verse 3-1. संदीप. ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये तुम्हाविषयी जे नावाजणे मला आहे, त्यावरून मी खात्री देऊन सांगतो की मी रोज रोज मरतो. मी रोज रोज मरतो. हो, मी रोज रोज मरतो. तुम्हाला आणि मला, आपल्याला रोज मारायचंय. रोज आपल्या ह्या दैहिक स्वभावाला ठार मारायचंय. म्हणजेच आपला क्रूस खांब उचलून प्रभूच्या मागे चालायचं आहे.